दंडवत प्रणाम. या सखोल चर्चेमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. दंडवत प्रणाम. आजचा आपला विषय खरंच खूप रंजक आहे. अगदी. आजचा आपला हा जो सखोल अभ्यास आहे ना, तो एका अशा ऐतिहासिक आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वावर आधारित आहे, ज्यांचा प्रवास अभ्यासताना कोणालाही थक्क व्हायला होईल. नक्कीच, कारण हा प्रवास एका सामान्य बालकाचा आहे. हो, आणि तो प्रवास आज आपण उलगडणार आहोत. आपण बोलतोय चांगदेव भट बळेगावकर यांच्या प्रेरणादायी जीवनचरित्राबद्दल. शके 1173 मधील एका सामान्य कुटुंबात जन्मलेल्या एका लहानशा बालकापासून ते महानुभाव पंथाचे आराध्य दैवत श्री चक्रधर स्वामी यांच्या परमभक्तापर्यंतचा हा प्रवास आहे. आणि शेवटी एक अत्यंत कठोर म्हणजे अतिशय विरक्त असा संन्यासी बनण्यापर्यंतचा हा जो विलक्षण प्रवास आहे तो आपण आज बघणार आहोत. पण सुरुवातीलाच मला वाटतं आपण या स्रोतांबद्दल थोडं बोलावं. हो, हे खूप गरजेचं आहे. काय या स्रोतांचं महत्त्व केवळ एका व्यक्तीच्या चरित्रापुरतं मर्यादित नाहीये. हे जे ऐतिहासिक संदर्भ आज आपल्याकडे आहेत ना, ते आपल्याला 13व्या शतकातील महाराष्ट्र, महानुभाव पंथ आणि श्री चक्रधर स्वामी यांच्या सुरुवातीच्या काळाची अत्यंत दुर्मिळ अशी माहिती देतात. म्हणजे एकंदरीत त्या काळाचा दस्तावेजच आहे हा. अगदी बरोबर. हे सगळे प्रसंग अभ्यासताना साक्षात लीळाचरित्र वाचल्यासारखा एक जिवंत अनुभव मिळतो. कारण यात केवळ भक्तीचा उदो नाहीये. मग आणखी काय जाणवतं यात? कसे यात मानवी स्वभाव, त्याच्यातील त्रुटी, ती बालसुलभ निरागसता आणि शेवटी सर्वोच्च वैराग्याचं जे अनोखं दर्शन घडतं ते खरोखरच अद्भुत आहे. याच मानवी पैलूंमुळे ना हा विषय आपल्याला अधिक जवळचा वाटतो. आपण चांगदेव भट्टांच्या अगदी सुरुवातीच्या पार्श्वभूमीपासून सुरुवात करूया. हो, शके 1173चा सुमारास त्यांचा जन्म झाला. बरोबर. बळेगाव येथील एका ब्राह्मण कुटुंबात त्यांचा जन्म झाला. आणि त्यांच्या आयुष्यातील तो पहिला प्रसंग म्हणजे मला तो एखाद्या रहस्यमय कथेसारखा वाटतो. तो भूतबाधेचा प्रसंग ना? हो, तोच. बळेगावमध्ये सारंगपाणी भट नावाच्या एका गृहस्थाला भूतबाधा झाली होती. तेव्हा रामदेव, ज्यांना दादोस असंही म्हटलं जायचं, ते तिथे आले. हां, दादोस तिथे आले आणि मग सारंगपाणीची आई त्यांना म्हणाली की बाबा, तुमच्याकडे भूत काढण्याची विद्या आहे, तर तुम्ही जरा मदत करा. पण रामदेवांनी स्वतः काही करण्याऐवजी थेट श्री चक्रधर स्वामींचं नाव सुचवलं आणि सांगितलं की ते पैठणला असतात. अगदी. मग ती आई सारंगपाणीला घेऊन पैठणला जायला निघाली. पण वाटेत कुणीतरी सोबत असावं म्हणून तिने काय केलं, आपल्या लहानग्या चांगदेवला म्हणजे चांगदेव भट बळेगावकर यांना सोबत घेतलं. अच्छा, म्हणजे केवळ एक सोबती म्हणून तो लहानगा तिथे गेला होता. हो, पैठणला भोगनारायणाच्या मठात स्वामी होते आणि तिथे स्वामींनी तो भूतबाधेचा त्रास दूर केला. इथे सर्वात लक्षवेधी गोष्ट कोणती आहे माहितीये का? या चमत्कारापलीकडे जाऊन पाहिलं तर एक वेगळीच गोष्ट प्रखर्षाने जाणवते. कोणती? म्हणजे भूतबाधेचा तो प्रसंग पाहून तिथे उपस्थित असलेले मोठे लोक कदाचित आश्चर्यचकित झाले असतील, कुणी नतमस्तक झाले असतील, पण त्या लहानग्या चांगदेवचं लक्ष कुठे होतं? मला वाटतं त्याचं लक्ष त्या चमत्कारावर अजिबात नव्हतं. अगदी बरोबर. त्याचं लक्ष त्या चमत्कारावर नव्हतं, तर स्वामींच्या गौरवर्ण आणि सर्वांग सुंदर मूर्तीवर खेळलं होतं. क्या बात आहे. एका लहान मुलाच्या निरागस मनावर स्वामींच्या त्या अलौकिक सौंदर्याचा आणि शांत व्यक्तिमत्वाचा जो खोल परिणाम झाला, तो खऱ्या अर्थाने त्याच्या आयुष्याला कलाटणी देणारा क्षण होता. बाह्य जगातील चमत्कारापेक्षा आंतरिक ओढ कशी निर्माण होते याचं हे अत्यंत मार्मिक उदाहरण आहे. ठीक आहे, आपण हे जरा उलगडून बघूया. यातूनच त्यांची पुढची कृती आपल्याला समजून घेता येते. जेव्हा हे तिघे बळेगावला परत आले ना, तेव्हा चांगदेवच्या बालमनाला स्वामींच्या त्या रूपाचं इतकं नवल वाटलं होतं की तो संपूर्ण गावात याबद्दल सांगत सुटला. म्हणजे लहान मुलांचा तो एक उत्साह असतो तसा. अगदी तसाच. मग गावातले जे थोर आणि माननीय लोक होते, त्या जनार्दन उपाध्याय किंवा ज्यांना जाणू उपाध्याय म्हटलं जायचं, त्यांच्यासारखे भाविक पुरुषही होते. चांगदेवने जेव्हा त्यांना स्वामींविषयी सांगितलं, तेव्हा जनार्दन उपाध्याय यांच्या मनातही स्वामींना भेटण्याची उत्कट इच्छा निर्माण झाली. बरं, मग त्यांनी चांगदेवला विचारलं असेल? हो, त्यांनी विचारलं की तू मला त्यांच्या भेटीला नेशील का? चांगदेवने क्षणाचाही विलंब न लावता होकार दिला आणि म्हणाला की मी उद्याच जाणार आहे. वा, त्या उद्याच जाणार आहे या वाक्यातील घाई आणि तगमग खूप काही सांगून जाते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला खऱ्या अर्थाने ओढ लागते ना, तेव्हा काळाचे आणि वेळेचे भान उरत नाही. आणि या ओढीमुळेच घरात जे नाट्य घडलं ते खूप हृदयस्पर्शी आहे. काय झालं नक्की घरात? स्वामींना भेटायला जायचं म्हणून त्याने रात्रीच आपली पासोडी
म्हणजे जे वस्त्र असतं ते धुवायला काढलं. पासोडी थोडी फाटली होती म्हणून रात्रीच्या वेळी दिव्याच्या प्रकाशात तो ती शिवू लागला. बर. त्याची आई लहामाईसा त्याला म्हणाली की अरे एवढी कसली घाई, सकाळी उठून शिव ते वस्त्र. पण चांगदेवने ऐकलंच नाही. पासोडी शिवून झाल्यावरच तो झोपला. म्हणजे डोक्यात फक्त एकच ध्यास होता. अगदी. सकाळी उठल्याबरोबर आपल्या वहिनीला म्हणाला, वहिनी शिदोरी बांधा, मला गावाला जायचंय. इकडे आईला दुःख झालं होतं की आपला मुलगा आता रावळाकडे म्हणजे स्वामींकडेच चाललाय आणि आता कायमचा दुरावणार आहे. आईची ती धाकधूक साहजिक आहे. आणि त्या दुःखाच्या भरात वहिनी शिदोरी बांधायलाच विसरली. शेवटी आईनेच डोळ्यांतील अश्रू लपवत शिदोरी बांधून दिली. खरं तर इथे एका आईचं दुःख आणि मुलाची आध्यात्मिक ओढ यातील जो संघर्ष आहे तो अत्यंत नैसर्गिक आहे. आध्यात्मिक मार्गावर चालणाऱ्या प्रत्येक साधकाला सुरुवातीला या कौटुंबिक बंधनांच्या वेदनेतून जावंच लागतं. हो ना. त्यानंतर चांगदेव आणि जनार्दन उपाध्याय पैठणला पोचले. उपाध्याय काही दिवस राहून परत गेले, पण चांगदेव मात्र स्वामींच्या सान्निध्यातच राहिला. दिवाळीचा सण जवळ आला तरी तो तिथेच होता. आणि इथूनच रुद्धिपूरच्या प्रवासाचा तो टप्पा सुरू होतो. दिवाळीच्या सणानंतर एके दिवशी स्वामी बाईंना म्हणाले की आपल्याला रुद्धिपूरला जायचं आहे, तयारी करा. हे ऐकून त्या लहानग्या चांगदेवलाही वाटलं असेल की आपणही जावं. हो ना. पण इथे त्याचं ते बालसुलभ कुतूहल आणि संकोच दिसून येतो. आपण स्वामींना विचारलं आणि त्यांनी नाही म्हटलं तर? या भीतीपोटी त्याने थेट स्वामींना न विचारता बाईंना विचारलं. जर आपण हे व्यापक दृष्टिकोनातून पाहिलं ना, तर या प्रसंगात स्वामींची प्रतिक्रिया एका उत्तम मार्गदर्शकाची आहे. चांगदेव हा एक उत्तम संस्काराचा बालक होता. स्वामी अशा योग्य जीवावर नेहमीच संतुष्ट असत. पण स्वामींनी त्याला लगेच सोबत घेतलं का? नाही. त्यांनी सांगितलं की आधी गावाकडे जा, दिवाळीचा सण साजरा कर आणि मग आपण जाऊ. हा एक अत्यंत महत्वाचा धडा आहे अभ्यासकांसाठी. वैराग्य म्हणजे समाजापासून आणि कुटुंबापासून अचानक पळ काढणे नव्हे. म्हणजे ते त्याला त्याच्या वयाला साजेशा कौटुंबिक जबाबदाऱ्या आणि सणुत्सवांचे महत्त्वही शिकवत होते. अगदी बरोबर. आणि मग चांगदेव बळेगावला जाऊन दिवाळी साजरी करून परत आला. त्यानंतर चांगदेव, बाईसा, हंसराज आणि स्वामी असा हा गट हुद्दीपूरच्या प्रवासाला निघाला. हिवाळ्याचे दिवस होते ते बहुधा. हो. पण या प्रवासात अमरावती जिल्ह्यातील सिंगणापूर येथे आल्यावर एक विलक्षण घटना घडते. स्वामींनी बाईसा आणि हंसराज यांना पुढे पाठवलं आणि स्वामी व चांगदेव मागे राहिले. इथे स्वामींनी चांगदेवला जो स्थित्यानंद दिला तो प्रसंग खूपच गूढ आहे. स्थित्यानंद या संकल्पनेवर आपण थोडा प्रकाश टाकूया. ही एक परमोच्च आध्यात्मिक अनुभूती आहे. म्हणजे नक्की काय होतं ह्या अवस्थेत? या अवस्थेत बाह्य जगाचे, स्वतःच्या शरीराचे आणि भौतिक गरजांचे भान पूर्णपणे हरपते. चांगदेव त्या स्थितीनंदाच्या भरात गावातून झोळीत भिक्षा मागून आणतो, पण ती भिक्षा स्वामींना अर्पण करण्याचे किंवा स्वतः जेवण करण्याचे भान त्याला राहत नाही. बापरे. म्हणजे तो तसाच राहिला. हो. तो ती भिक्षेची झोळी तशीच काठीला अडकून ठेवतो. तब्बल 12 तास तो त्या अतिंद्रिय अवस्थेत मग्न होता. भूक, तहान आणि सभोवतालचे जग या सर्व गोष्टी एका क्षणात कशा गळून पडतात हे या प्रसंगातून सिद्ध होतं. आणि मग भानावर कधी आला तो? सकाळी स्वामींनी ती अवस्था काढून घेतल्यानंतरच तो भानावर आला आणि मग त्याने भोजन केले. इतक्या उच्च आध्यात्मिक पातळीवरच्या प्रसंगानंतर लगेचच अत्यंत हळवा असा एक मानवी स्पर्श असलेला प्रसंग येतो. तो हिवाळ्याचा काळ होता. कडाक्याची थंडी पडत होती आणि चांगदेवासमोर पांघरायला पुरेसे वस्त्र नव्हते. थंडीने कुडकुडत असेल बिचारा. हो. पण स्वामींबद्दल त्याला इतका आदर होता की आपले पाय स्वामींना लागू नयेत म्हणून तो त्यांच्यापासून मुद्दाम दूर झोपायचा. हे पाहून स्वामींनी त्याला हाक मारली आणि म्हणाले, बट्टिका आरोवते ठाका, म्हणजे जवळ येऊन झोप. अगदी. चांगदेव जवळ गेल्यावर स्वामींनी स्वतःचे उबदार वस्त्र, ज्याला जाडी म्हटलं जायचं, ते त्याच्या अंगावर टाकलं. इथे देवत्व आणि मानवी वात्सल्य यांचा किती सुंदर संगम दिसतो ना. एका बाजूला स्वामी त्याला 12 तासांची ती परमोच्च अवस्था देतात जिथे देहभान उरत नाही. आणि दुसऱ्या क्षणी एका पित्याप्रमाणे त्याला थंडी वाजू नये म्हणून स्वतःचे वस्त्र त्याच्या अंगावर घालतात. आध्यात्मिक गुरु केवळ कठोर नसतात, तर त्यांच्यात एक अपार करुणाही असते. खूपच सुंदर. पुढे खैराळा येथून जेव्हा त्यांना रुद्धिपूर दिसू लागलं तेव्हा स्वामींनी आपल्या पायातील पादत्राणे काढून घेतली आणि चांगदेवला म्हणाले की हा परमेश्वरपूर आहे, नमस्कार करा. तिथे आदर व्यक्त केला. हो. स्वामींनी स्वतः हात जोडून नमस्कार केला आणि चांगदेवनेही तसं केलं. त्यानंतर ते रुद्धिपूरला पोचले आणि तिथे श्री गोविंद प्रभूंचं दर्शन झालं.
तिथे त्यांचा 20 दिवसांचा मुक्काम होता. तो काळ चांगदेवच्या जडणघडणीसाठी खूप महत्वाचा होता. त्यांच्या बालसुलभ निरागसतेचा विषय निघालाच आहे, तर वाठवडा मांगरूळचा तो प्रसंग मला आठवतो, जिथे हीच भक्ती एका खेळाच्या रूपात समोर आली. तो वाळूच्या घरांचा प्रसंग ना? हो, तोच. तो खूप रंजक आहे. नदीकाठी स्वामींची वस्त्रे धुवून वाळत घातल्यानंतर चांगदेव तिथे असलेल्या ओल्या वाळूशी खेळू लागला. त्याने स्वतःच्या पायावर ओली वाळू ओढून हाताने दाबून पाय काढून घेत वाळूची 2 घरे बनवली. आपण लहानपणी बनवतो तशीच. अगदी तशीच. आणि टाळ्या वाजवून तो मोठ्या आनंदाने म्हणू लागला, ही चांगदेवरावळाची गुंफा, ही गुंडमरावळाची गुंफा. आणि असं म्हणून तो त्या वाळूच्या घरांनाच नमस्कार करू लागला. यावरून ना एक महत्वाचा प्रश्न उभा राहतो. कोणता? जुन्या काळात गुरु किंवा आचार्य अत्यंत कठोर असायचे अशी आपली समजूत असते, पण स्वामी पाठीमागे उभे राहून हे सगळं पाहत होते. जेव्हा चांगदेवला स्वामी दिसले तेव्हा तो संकोचला, लाजला. त्याने आपला खेळ बंद केला. मग स्वामींनी काय प्रतिक्रिया दिली? स्वामींनी तो खेळ मोडण्याऐवजी अत्यंत संतोषाने म्हटलं की मुलांनी खेळ खेळावा तर तो अशाच प्रकारचा संस्कारक्षम खेळावा. म्हणजे त्यांनी त्याला प्रोत्साहन दिलं. हो, हे त्यांच्या बालमानसशास्त्राच्या आकलनाचं प्रतीक आहे. मुलांच्या खेळांमधून त्यांचे संस्कार प्रकट होतात. चांगदेवचा खेळ हा केवळ वाळूचा खेळ नव्हता, तर भक्तीचं ते एक अत्यंत नैसर्गिक प्रकटीकरण होतं. आणि इथेच खरी गंमत सुरू होते, कारण या निरागसतेसोबतच त्यांच्यात नियमांबद्दलची अत्यंत कठोर निष्ठाही वाढत होती. याचा प्रत्यय आपल्याला येळापूरच्या प्रवासात येतो. श्री दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाचा तो प्रसंग. हो, एके दिवशी स्वामी भक्तांना श्री दत्तात्रेय प्रभूंचं महत्त्व सांगत होते. ते ऐकून चांगदेव आणि खेभट डखले या दोघांनी दत्तात्रेय प्रभूंच्या दर्शनाला जाण्याची इच्छा व्यक्त केली. मग स्वामींनी परवानगी दिली का? स्वामींनी त्यांना परवानगी दिली, पण सोबत काही कठोर नियमांचं पालन करण्यास सांगितलं. हे दोघं प्रवासाला निघाले, पण वाटेत डखले यांनी स्वामींनी सांगितलेले नियम मोडले. इथेच चांगदेवच्या चारित्र्याची आणि वैचारिक परिपक्वतेची खरी परीक्षा होती. केवळ प्रवासाचं ध्येय महत्वाचे नसते, तर नियम आणि निष्ठा महत्वाची असते. अगदी बरोबर. कुसंगती म्हणजे काय? केवळ वाईट लोकांच्या संगतीत राहणे नव्हे, तर जो व्यक्ती आपल्या मूल्यांशी आणि नियमांशी प्रतारणा करतो त्याची संगत. जेव्हा त्याला समजलं की डखले यांनी नियम मोडला आहे, तेव्हा त्याने स्पष्ट सांगितलं की आता आपल्याला दर्शन होणार नाही, आपण परत जाऊया. विचार करा, इतक्या लांबचा प्रवास करून केवळ सोबतच्या व्यक्तीने चूक केल्यामुळे त्याला परत फिरावं लागलं. कुसंगतीमुळे दत्तात्रेय दर्शन हुकल्याचे त्याला प्रचंड दुःख झाले असेल. नक्कीच झालं असेल, पण त्या दुःखापेक्षा स्वतःच्या तत्वांशी प्रामाणिक राहण्याचं समाधान मोठं असते. आयुष्यात अनेकदा असे प्रसंग येतात जेव्हा आपण आपल्या मूळ तत्वांशी तडजोड करून सोपे मार्ग शोधून ध्येय गाठण्याचा प्रयत्न करतो. पण चांगदेवने ती पळवाट शोधली नाही. अजिबात नाही. नियम मोडले गेले आहेत, तर प्रवास पुढे नेणे व्यर्थ आहे, ही त्याची भूमिका अत्यंत स्पष्ट आणि ठाम होती. यावरून हे स्पष्ट होतं की चांगदेव आता केवळ एक बालभक्त राहिला नव्हता, तर तो एक तत्वनिष्ठ साधक बनला होता. पण संसारातील बंधनं इतके सहज सुटत नाहीत. म्हणजे परत कुटुंबाचा विषय आला. हो, एके दिवशी बळेगावहून काही महाजन लोक स्वामींच्या भेटीला आले. त्यांनी सांगितलं की चांगदेवची आई खूप रागावली आहे आणि तिचा सगळा राग आमच्यावर निघतोय. हे ऐकल्यावर स्वामींनी चांगदेवला परत जाण्याची आज्ञा दिली. अरे, या सगळ्याचा अर्थ काय होतो? गुरूंना सोडून परत जाणे हे त्याच्यासाठी असह्य होतं. स्वामींनाही त्याच्या मनातील ही घालमेल समजत होती. म्हणूनच त्याला वाटेला लावण्यासाठी स्वामी स्वतः त्याच्याबरोबर काही अंतर चालू लागले. तो निरोपाचा प्रसंग खूपच भावनिक आहे बरं का. स्वामींनी निरोप घेताना प्रेमाने चांगदेवच्या खांद्यावर हात टाकला आणि म्हणाले, बटिका, तुम्ही आमच्याबरोबर रुद्धिपुराला आलात, पुष्कळ दिवस आमचा सहवास घडला, तर तुम्हाला आमची आठवण राहील का? बापरे, किती जड अंतःकरणाने हा संवाद झाला असेल. यावर चांगदेव अत्यंत व्याकुळ होऊन म्हणाला, हे काय सांगावे लागते? मग स्वामींनी त्याला असा एक चिंतन विधी सांगितला, ज्याद्वारे तो स्वामींच्या मूर्तीचं मनस्पूर्वक स्मरण करू शकेल, जेणेकरून तो त्यांना कधीच विसरणार नाही. तो विधी ऐकून स्वामींना नमस्कार करून चांगदेव आपल्या गावाकडे परतला. आणि इथून पुढे चांगदेव भटांच्या उर्वरित आयुष्याला एक वेगळीच दिशा मिळते. हो, यानंतरचा त्यांचा आयुष्याचा टप्पा हा अत्यंत विरक्त आणि कठोर आहे. गावी परतल्यानंतरही त्याचे मन संसारात रमले नाही. मग त्यांनी काय केलं? त्यांनी नाशिक, पंचवटी, बीड, पाटोदा अशा विविध ठिकाणी जाऊन स्वामींच्या संक्षिप्त भेटी घेतल्या.
पण कालांतराने शके 1212 मध्ये त्यांनी आचार्यांकडून अधिकृतरित्या संन्यास दीक्षा घेतली. संन्यास घेतल्यानंतरची त्यांची जी जीवनशैली होती ती सर्वसामान्यांच्या आकलनापलीकडची आहे. त्यांची जी नित्यनियमाची कडक शिस्त होती, ज्याला 7 एकांक विधी म्हटलं जायचं, ती अतिशय कडक होती. इथे कुणालाही प्रश्न पडेल की या 7 नित्यविधींचं स्वरूप नक्की काय होते? हो, तुम्हीच सांगा ना याबद्दल. महानुभाव पंथातील संन्याशांसाठी हे नियम अत्यंत अलिप्ततेचे होते. एकांक म्हणजे पूर्णपणे एकांतात राहणे, गावातील ठराविक घरांतूनच भिक्षा मागणे, स्वतःचे वस्त्र स्वतः धुणे, अन्नाचा किंवा कोणत्याही गोष्टीचा साठा न करणे आणि नदीकाठी किंवा निर्जन स्थळी जाऊन ध्यान आणि भोजन करणे, यात कोणतीही सवलत नसायची. आणि या नियमांचे त्यांनी कसे पालन केले याचा एक अद्भुत आणि अनोखा दाखला या स्रोतांमध्ये मिळतो. तो कोणता? एकदा एका धर्मोपदेशकाच्या आग्रहास्तव त्यांना 7 जणांच्या घरी भोजन करावं लागलं. आता कुणीही सर्वसामान्य व्यक्ती असती तर म्हणाली असती की आज पोटभर जेवण झालंय, आजचा भिक्षेचा नियम राहू दे. पण चांगदेव भटांनी तसं केलं नसेल. अजिबात नाही. स्वतःचा नियम मोडून नये म्हणून एवढे जेवण झालेले असतानाही त्यांनी गावात जाऊन भिक्षा मागितली आणि नदीकाठी जाऊन त्या भिक्षेचं भोजन केलं. क्या बात है. याच प्रसंगातून त्यांचे चांगदेव किंगा हे नाव सार्थ ठरते. किंगा म्हणजे काय? आचार्यांनी केलेली ही प्रशंसा आहे. किंगा हा शब्द अशा व्यक्तीसाठी वापरला जातो जो अत्यंत कठोर, न डगमगणारा आणि स्वतःच्या व्रताशी तडजोड न करणारा असतो. त्यांनी सामाजिक दबावाखाली आपला आध्यात्मिक नियम मोडू दिला नाही. याच निष्ठेमुळे आचार्यांनी त्यांना चांगदेव किंगा असं म्हटलं. खरोखरच. आणि याच घोर तपश्चर्येनंतर शेवटी शके 1220च्या सुमारास त्यांनी आपला देह ठेवला असा संदर्भ मिळतो. आजच्या या चर्चेचा जर आपण गोषवारा काढला तर काय जाणवतं? एका अत्यंत सामान्य कुटुंबात जन्मलेला बालक, वाळूचे किल्ले बनवणारा तोच निरागस बालक जेव्हा श्री चक्रधर स्वामींच्या सहवासात घडतो आणि तत्वांशी तडजोड न करणारा एक कठोर संन्यासी बनतो, हा चांगदेव भटांचा प्रवास थक्क करणारा आहे हे नक्कीच अधोरेखित होतं. आपण त्यांच्या भक्ती आणि त्यागाबद्दल बोललो, पण जाता जाता या चर्चेचा शेवट मी एका विचार करायला लावणाऱ्या प्रश्नाने करू इच्छिते. नक्कीच सांगा. चांगदेव भटांच्या जीवनाकडे पाहिल्यास एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते. जेव्हा एखाद्या व्यक्तीमध्ये प्रचंड भक्ती आणि कठोर शिस्त यांचा मिलाफ होतो, तेव्हा ती व्यक्ती स्वतःच्या अस्तित्वाच्या पलीकडे जाते. अगदी खरंय. पण आजच्या या माहितीच्या आणि धावपळीच्या युगात आपण आपल्या कोणत्याही एका ध्येयावर किंवा श्रद्धेवर अशी अटूट आणि अविचलित निष्ठा ठेवू शकतो का, की आपण तडजोडींच्या जगात आपले मूळ तत्वच विसरून गेलो आहोत? यावर नक्की विचार करा. हा विचार खरोखरच अंतर्मुख करणारा आहे. आजच्या या सखोल चर्चेतून आपल्याला इतिहासातील एका महान व्यक्तिमत्वाची ओळख तर झालीच, पण सोबतच भक्ती, त्याग आणि निष्ठेकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोनही मिळाला. हो, नक्कीच. आशा आहे की हा सखोल अभ्यास अभ्यासकांसाठी आणि कुणासाठीही एक उत्तम ज्ञानसत्र ठरला असेल. तर आज आपण इथेच थांबूया. लवकरच एका नवीन आणि तितक्याच रंजक विषयावर सखोल चर्चा करण्यासाठी पुन्हा भेटू. तोपर्यंत विचार करत रहा आणि नवनवीन गोष्टी शिकत रहा. धन्यवाद.